नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्यातील लोक कलावंतांना अनुदान पॅकेज, भजन मंडळींना भांडवली अनुदान योजना म्हणजे प्रत्येक भजन मंडळाला 25,000 रुपयाचं अनुदान देणारी योजना राज्य शासनाने पहिल्यांदाच या ठिकाणी जाहीर केलेली आहे। या योजनेसाठी प्रत्येक भजन मंडळाला 20 सदस्यापर्यंत सदस्य संख्या ठेवण्याची मुभा आहे आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये खापरखेड्याचे लोक माझ्यापर्यंत आले। लोक आमदार आणि खासदार किंवा लोकप्रतिनिधींच्या घरावर चक्कर मारून राहिले। वास्तविक पाहता हा GR मी आज आपल्या सर्वांसाठी अपलोड करत आहे। कुठल्याही आमदारांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, कुठल्याही खासदाराच्या प्रमाणपत्राची गरज नाही आणि घरी बसल्या बसल्या गावातूनच आपण हे फॉर्म भरू शकता। यात ज्या अटी शर्ती आहे त्या अटी शर्तीमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन देखील आवश्यक नाही आहे। त्यामुळे कोणी म्हणत असेल की तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे तर हे चुकीचं आहे आणि फक्त 50 कार्यक्रम असले पाहिजे। यात 50 कार्यक्रम सादर करणारी भजन मंडळी असावी, भजन मंडळीचे 20 सदस्य असावे, त्यासोबत पुरावे जोडायचे, आपल्याला कार्यक्रम आपण घेतले काही फोटो जोडायचे आहे आणि हे सर्व आपल्याला ऑनलाईन अपलोड करायचं आहे। त्यामुळे विनाकारण गावातून इथे येऊन त्रास घ्यायची लोकांना गरज नाही। आपण आपली सरकार जी व्यवस्था करत आहे त्या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य लोकांचा सर्व सुविधा आपण ऑनलाईन देत आहोत। आता रेल्वेची तिकीट ऑनलाईन निघते, विमानाची तिकीट ऑनलाईन निघते, बँकेचे व्यवहार, काही खरेदी विक्री हे सर्व आता लोकांना रस्त्यावर येऊन अपघाताला निमंत्रण देणं, ट्रॅफिक वाढवणं ही प्रक्रिया होऊ नये म्हणून आपलं सरकार आता पूर्णपणे शासन आपल्या दारी योजना राबवत आहे। योजना आपल्या घरी योजना आपण राबवत आहोत आणि आपला सर्वांचा उद्देश आहे की लोकांना कुठल्याही कामासाठी सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारण्याची गरज पडू नये। लाडकी बहीण योजनेचे लाभ देखील आपण गाव पातळीवर भरले, आपल्या सर्वांना या संदर्भात माहिती आहे। संजय गांधीचा अर्ज आणि इव्हन बांधकाम मजूरचं जे ज्याला आपण पेटीचं फॉर्म म्हणतात ते देखील आपण आता ऑनलाईन केलेलं आहे आणि त्यासाठी देखील आता आपण आजचा GR निघत आहे। आपण संजय गांधी सारखी कमिटी त्यात केलेली आहे जेणेकरून सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते अर्ज मंजूर करेल, नूतनीकरण करेल आणि लाभ देईल। मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की यामध्ये मात्र एक तरतूद आहे की प्रथम अर्ज करणाऱ्या 1800 भजन मंडळांची निवड करण्यात येईल। त्यामुळे विनाकारण लोकप्रतिनिधीच्या घरामध्ये येऊन आपला वेळ खराब करण्यापेक्षा तात्काळ आपण अर्ज करा, म्हणजे आपल्या मतदारसंघाच्या लोकांना जास्तीत जास्त लाभ त्या संदर्भात देता येईल। आपण प्रमाणपत्र लोकप्रतिनिधीकडे फिरत राहिले आणि आपल्याला उशीर झाला तर आपला नंबर आपण मागे जाल। त्यामुळे आता देखील 1800च्या वर अर्ज झालेले आहे, परंतु त्यापैकी काही अर्ज अपात्र होईल कारण की ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी पुरेसे कागदपत्र जोडलेले नाही आहे। त्यामुळे हा GR आता मी फेसबुकवर अपलोड करत आहे, माझ्या सोशल मीडिया हँडलवर अपलोड करत आहे आणि सर्व भजन मंडळांना माझी विनंती आहे की पहिल्यांदा गणपतीला राज्य उत्सव म्हणून दर्जा देऊन, राज्य महोत्सव दर्जा देऊन आपल्या सरकारने हा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांना माझी विनंती राहणार आहे की कुठेही न जाता गाव पातळीवर ग्रामपंचायतचा दाखला, गावातील मंदिराचा दाखला असे दाखले जोडून गावातच आपण अर्ज करा। आपण माझ्या कार्यालयात आले तर मला काही आपल्याला प्रमाणपत्र द्यायला काही अडचण नाही, मी ते देत आहोत, परंतु त्याची गरज नाही। उलट त्यामुळे आपल्याला अर्ज करण्यामध्ये विलंब होऊ नये एवढी दक्षता आपण घ्यावी आणि हा GR आपण कृपा करून सर्वांनी वाचून घ्यावा एवढी विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।